राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि मॉनिटर खाली कर थोडे बाबांना ऐकू येईल वर मन पड रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
पूर्व पुण्य असता गाठी पूर्व पुण्य असता गाठी पूर्व पुण्य असता गाठी पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी तरी होय 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 धन्य धन्य संत संग संत धन्य धन्य संग फिटे पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा इथे पांग जन्माचा इथे पांग जन्माचा इथे पांग जन्माचा चार सहा वंदिती पाय चार सहा वंदिती पाय चार सहा वंदिती पाय चार सहा वंदिती पाय आणि का ठाव कोठे नाही 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 एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत कृपावंत सुख सिंधू कृपावंत सुख सिंधू धन्य धन्य संत फिटे पांग जन्माचा फिटे पांग जन्माचा
जन्माचा जन्माचा जन्माचा
न आसता गाठी संत भेटी तरी होय धन्य धन्य संत संग फिटे पांग जन्माचा 4-6 वंदिती पाय आणि काठाव कोठे नाही धन्य धन्य संत संग फिटे पांग जन्माचा एका जनार्दनी संत कृपावंत सुख सिंधू धन्य धन्य संत संग फिटे पांग जन्माचा योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आर्यधर्मोद्धारकाय आवाज कशाचा संसारतमनाशिने श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः आदिनारायणपदं धातारं चात्र सत्पदं दत्तं जनार्दनं चैव एकनाथं नतोऽस्म्यहं। तुका वा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावला वरमहाता। मस्तक हे पायावरी 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 या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी हे ताळनीत वाजवाय मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी सकल संतांच्या चरणी अत्यंत विनम्र अंतःकरणानं नतमस्तक होऊन परमहंस परिव्राजकाचार्य अनंत विभूषित श्री श्री 1008 वारकरी संप्रदायाचं प्रेरणास्थान वारकरी संप्रदायाची ऊर्जा वारकरी संप्रदायाचे उद्गाते आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेला चेतना निर्माण करणारे श्री गंगागिरी महाराजांच्या कृपावात्सल्यानं हा प्रभाग पुलकित पावन सुगंधित स्वादिष्ट अशा प्रकारचा झालेला आहे। आणि तीच अखंड अव्याहत परंपरा हरिभक्तिपरायण गुरुवर्य प्रातस्मरणीय ब्रह्मलीन श्री नारायणगिरी महाराजांनी जशास तशी तंतोतंत सांभाळली। व्यंकट स्वामी महाराजांचं जन्मस्थान नेकणूर उपाख्य निनगूर हे महाराजांचं पूर्व जन्मस्थान। सद्गुरु श्री जोग महाराजांच्या क्रमप्राप्त परंपरेत 4 संतांना विशेष महत्त्व आहे। चांगले परमार्थातले वेल एज्युकेटेड लोक जे श्रवण करणारे असतील त्यांनाच हे वाक्य कळेल, भाऊक गर्दींना वाक्य कळणार नाही। जोग या शब्दाचा अर्थ योग आणि योग शब्दाचा अर्थ होतो जोडणे। परमार्थाला उपासनेला ब्रह्मस्वरूपाला जीवाला ज्यांनी जोडलं ते योग म्हणजे जोग।
आणि साक्षात विष्णूच विषमतेच्या लोकांना समतेच्या पथाला जोडू शकतात. म्हणून श्री महाराजांचं नाव गुरुवर्य श्री विष्णू महाराज जोग. त्यांनी योग असा आणला, परमार्थातल्या 4 पथावरचे 4 युगपुरुष आपल्या जवळ घेतले. लोकांची व्यंकटी सांडण्यासाठी, म्हणजे वाकडेपणा समूळ नष्ट व्हावा म्हणून, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी ऋती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. म्हणून स्वामी महाराजांची नियुक्ती केली बंकट व्यंकट. 1. 2 क्रमांकाला परमार्थात लक्ष वेधल्या जावं म्हणून लक्ष्मण महाराजांची नियुक्ती करण्यात आली. दास्यत्व भाव असावा म्हणून श्री मारुती महाराजांना नियुक्त करण्यात आलं. आणि परमार्थाच्या पथावरती पाऊल टाकलेल्या बहुजन कोळगोत्राच्या जीवाचं सोनं व्हावं म्हणून सोनोपंत मामासाहेब दांडेकर महाराजांची नियुक्ती करण्यात आली. हे 4 परमार्थाचे पथ ज्या सद्गुरू जोग महाराजांनी जोडले, त्या श्री जोग महाराजांना मलदंड योद्धा आणि पुण्यातल्या कुस्तीत इतरांना हरवण्याची क्षमता ब्राह्मण शरीर असू नये या बलदंड वैष्णवाच्या अंगी होती. विजय प्राप्त झाला, गुलाल अंगावरती पडला, गळ्यात माळा घातल्या आणि वाद्य वाजत गंगागिरी महाराजांच्या समोर श्री जोग महाराज आले. आणि सद्गुरू जोग महाराजांच्या बाबतीत गंगागिरी महाराज म्हणाले, अरे पुण्यातला आहे हो, ब्राह्मण शरीर आहे हो, पण एक वाक्य बोलू. हे काय? वेदाध्ययन करीसी तरी वैदिकच होसी, परी वैष्णवन होसी अरे जना. नामा म्हणे नाव केशवाचे घेसी, तरीच वैष्णव होसी अरे जना. सूज्ञ लोकांना फापट पसाऱ्याचं कीर्तन करण्याची आवश्यकता लागत नाही. सूज्ञ लोकांना 2 तास गाण्याचा आकार देण्याची गरज लागत नाही. शहाण्या लोकांना घिडनग तिरकिट मध्येच वादकाची जाती कळते. सूज्ञ लोकांच्या बाबतीत मी बोलतो आहे. एका सीतावर्ण भाताची परीक्षा होत असते. अगदी पखालभर आरडा ओरडा कर्कशपण ओशाळणं हे आपल्या परंपरेत नसल्यामुळं अभंग निवडलेलं सूत्र, त्याचं चिंतन, परमार्थाची परिभाषा आणि बैठक या क्रमानं चिंतन या पवित्र मातीत मी करणार आहे. अरे वैष्णव होण्यासाठी तुला अजून काही करावं लागेल. जोग महाराज म्हणाले, गंगागिरी महाराज काय करू? तुम्ही माझे परमार्थ पथदर्शक आहात. पथदर्शक ट्रॅफिकवाला चुकलेल्यांना जसा न्याय देण्यासाठी वा शिक्षा देण्यासाठी असतो, तसं परमार्थात परमार्थ पथगामी मनुष्य लागत असतो. महाजनः एन गतस्स पंथः. पथ म्हणजे रस्ता आणि महाजन म्हणजे वैष्णव. वैष्णव लागत असतात. तर त्या वैष्णव गादीवरती लांबूत होते गंगागिरी महाराज. आणि परमार्थाचा पथ सांगितला जोग महाराजांना. तुझ्या जीवनाचं सोनं करायचं असेल तर इंद्रायणीच्या तीरावरती कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट, ज्ञानियांचे राजे, महारावांचे राव, योगियांची माऊली, सुवर्ण पिंपळस्थळी अजान वृक्षाच्या बेटात सिद्धेश्वराच्या चरण सान्निध्यात समाधिस्थ आहे. तुमचं कल्याण ते करतील. गंगागिरी महाराजांनी आदेश दिला. आणि मग सद्गुरू जोग महाराज आळंदी तीर्थक्षेत्रात आले. धाय मोकळून रडले. समाधीजवळ म्हणाले, बाहेरच्या शत्रूला प्रांगणात दवंडी पेटवल्यावर, लंगोट लावल्यावर कुणी पाडील, पण या अंतरंगातल्या षडवैरी शत्रूंना पाडण्यासाठी मला संतांना शरण जावं लागेल. आणि मग मुंजाबा बोळेत पुण्यात आणि साधक आश्रमात आळंदीत सद्गुरू जोग महाराजांचं येणं जाणं वाढलं. आणि विनायकदादांच्याकडं त्यांचं अध्ययन झालं. असं मामासाहेबांनी ज्ञानेश्वरीची प्रस्तावना लिहिताना लिहिलं. ते मी वाचलं, आपल्या समोर मांडलं. वक्ता किती विद्वान आहे, किती प्रसिद्ध आहे, किती दिल्या जातं, किती घेतल्या जातं ही नगण्य गोष्ट आहे. पण ज्या प्रांगणात त्याचं कीर्तन आहे त्या भूमिकेबद्दल भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि तत्वचिंतन त्याच्या मुखातनं द्रवीभूत व्हावं लागतं. श्री भरत महाराज पठाडे हे पखावज क्षेत्रातलं मोठं देखणं नाव आहे. त्याचबरोबर आदरणीय श्री केशोरजी आणि ढाले गुरुजी या दोघांच्या स्वर साधनेनं निवडलेल्या अभंगाच्या चरणावरती स्वराचे आंदोलन गाण्यात आले.
स्पीकर ध्वनी अतिशय उत्तम आहे आणि श्री नारायणगिरी महाराज गुरुकुलाच्या यूट्यूब चॅनल वाहिनीच्या माध्यमातून हे कीर्तन जनसामान्यांच्या पर्यंत जाणार आहे. ते त्यातले शुद्ध भाव एडिट करतील आणि नको असलेलं प्रकरण गाळून ओघळून समाजापर्यंत दिसेल अशी अपेक्षा मी करतो. सिलेगाव या गावाची व्याख्या काय असं श्रोत्याने ऐकलं तर टाळ्या द्याल. सील शब्दात कच्चे ऐकणार आहेत. सप्ते खूप झाले, कानं चांगले नाही तुमचे. विठ्ठल शील शब्दाचा अर्थ आहे चारित्र्य. ज्या गावाचं चारित्र्य चांगलं ते शीलवान आणि अनेकांचं उत्तम असल्यामुळं शिलेगाव हे त्याचं नामकरण. चारित्र्य संपन्नता. मी शिरेगावला भागवत कथा केली. श्री गुरुवर्य तुकाराम बाबा योगीराज माऊलींच्या अमृत महोत्सवाच्या प्रीत्यर्थ रोज 25-30 हजार लोक श्रवणासाठी असायचे. तारकेश्वरगडचा नारळी सप्ताह झाला तेव्हा या शिलेगावच्या प्रांगणात मी कीर्तन केलं, पण लोकाला बसण्यासाठी जागा नव्हती. आज मात्र मापकच समाज मंडपाच्या मानानं दिसतो आहे. आलेत त्यांना खूप धन्यवाद देत, न आले त्यांच्यावर नाराज न होत, जे राहिलेत त्यांना धरून पक्ष टिकवावा म्हणून मी खुर्चीला धरून आहे. विठ्ठल गोरे आले, पोर्तुगीज आले, काळे आले, यहुदी आले, इस्लाम आले आणि भारतीय संस्कृतीला लुटण्याचा संपवण्याचा अथक प्रयास त्यांनी केला, पण त्यांना यश आलं नाही. अजूनही भगवा आटके पार डुलतो आहे. अजूनही मृदंगाची थाप पडती आहे. अजूनही टाळांचा किनकिनाट होतो आहे. अजूनही स्वरेचा विनेचा स्वर गुंजारो करतो आहे. अजूनही वेदमंत्रांच्या रुचा कानावरती पडतायत आणि अजूनही ग्रामीण भागातले लोक काकड आरती हरिपाठ गातायत आणि अजूनही मोदींच्या सारखे इस्लामिक राज्यात जाऊन वंदे मातरमचा नारा लावतायत. ही भारतीय संस्कृती. हे भलं काम आहे. पोर्तुगीज आले, इंग्रज आले, त्यांनी आपल्या देशातले कोहिनूर हिरे लुटले, वैडूर्य मौतिक हिरे आणि सोनं लुटलं. पण पुढचं वाक्य ऐका रामानंदजी, अरे तुम्ही कोहिनूर हिरे लुटले, पण ते काचेचे स्फटिकाचे वैडुर्याचे घेऊन जाऊन तुमचं काय कल्याण झालं? आमच्या वारकरी संप्रदायात महाराष्ट्रात गाण वादन क्षेत्रातले असे हिरे आहेत, ते आमचं संस्कृतीचं वैभव आहे. लक्षात कमी आहेत तेवढेच माझ्या कीर्तनात जागे राहिला तर माझं भाग्य मी समजेल. कमी वेळेत मी कीर्तन करेल. बिफोर लवकर मी कीर्तन सेवा करण्यासाठी आलोय. माझ्या पूर्व आश्रमीच्या नात्यातले सेरेगावचे केंगे गुरुजी या ठिकाणी आलेत. त्याच्यानंतर श्री विजय गुरुजी आणि राजू गुरुजी यांचं माझं तसं रिलेशन पूर्वाश्रमीचं आहेच आहे, परंतु वारकरी संप्रदायाच्या गुरुशिष्य परंपरेनं गुरुशिष्याचं नातं निर्माण झाल्यामुळं त्यांच्यासह परिसरातील सर्व गावकऱ्यांना, पंचकृषीतील अनुयायांना मी धन्यवाद देतो. माझी प्रस्तावना झाली असं गृहीत धरून निवडलेल्या अभंगाचा भावपराग संकल्पित वेळेच्या आत मांडण्याचा प्रयास आणि प्रयत्न करतो. ज्या संतांच्या प्रती अभंग निवडलाय त्यांची कृतज्ञता व्यक्त करावी असा संप्रदायाचा पूर्वापार नियम होता. ज्याचं गद्य निवडलंय, ज्याचं पद्य निवडलंय, मराठी साहित्यात त्याचं वर्णन एका पॅरेग्राफात असतं. कुसुमाग्रजांची कविता घेतली तर त्याचं वर्णन आहे. माधव जुलियनची घेतली त्यांचं वर्णन आहे. सुरेश भट्टांची घेतली तर त्याचं वर्णन आहे. कवी मुक्तेश्वरांची घेतली तर त्याचं वर्णन आहे. अमृतरायांची पैठण्यातलं घेतली तर त्याचं वर्णन आहे. कोणाचा एखादा माधव गणेश गडकरींचा धडा घेतला तर त्याचं वर्णन आहे. जेम्स वेट नावाचा तत्ववेत्ता सांगायचा असला तर त्याचं वर्णन आहे. कास्मादी गार्डा नावाचा तत्ववेत्ता सांगायचा असला तर हेरिटेज नावाच्या तत्ववेत्त्यांनी त्याच्याबद्दल मांडलेली पार्श्वभूमी मांडावी लागते. कीर्तनाला आल्यानंतर कीर्तनकार किती मोठा हे माझं मोठेपण मी न सांगता त्या स्थलकालाचं महत्व प्रतिपादन करावं लागतं आणि ज्यांच्या कृपेनं कृपांकित उत्सव आहे त्यांचं वर्णन करावं लागतं. या गादीचे विद्यमान श्री महंत 1008 आदरणीय श्री विद्वत्वरेण्य आणि आमच्या संन्यासी धर्म परंपरेचं वैभव आणि वारकरी परंपरेचं वैभव आदरणीय श्री रामगिरी महाराज या ठिकाणी कथा प्रतिपादन करतायत.
आणि तुम्हा सगळ्यांना एक विद्वत्तेची श्रोत्यांना दिवाळी करून देत आहेत, त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. माझ्या अभंगाकडे ओळतो. अभंग कोणाचा याचं वर्णन करावं लागेल. निळोबाराय कुलकर्णी पिंपळनेरचे, शिष्य तुकोबारायांचे, पण वर्णन करतात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं. रामानंदजी, किशोरजी आणि आदरणीय भरतजी त्या काळातले संत आदरानं एकामेकाचं गुणवर्णन करण्या इतपत मोठ्या मनाचे असायचे. आता जे वर्णन केल्या जातं ते द्रव्यापोटी, अर्थापोटी, लालसेपोटी, प्रसिद्धीपोटी, एखाद्या निमंत्रणापोटी केल्या जातं. हा भाव माझ्या जीवनात मला आतापर्यंत कधीही स्पर्श करून गेलेला नाही. जे पटलं नाही त्याला मी तात्काळ तिथे सांगितलं, आणि जे पटलं त्याचा स्वीकार केला. जे सत्य आहे त्याचा स्वीकार करा, असत्य आहे त्याचा त्याग करा. अनृत वाक्य त्याला त्यागान, सत्य त्याचा स्वीकार करा. आपलं घोष वाक्य सत्यमेव जयते, सत्यम एव जयते हे आपलं वाक्य असल्यामुळं आपल्याला ती वाणी झिजवावी लागेल आणि प्रतिपादन करावं लागेल. निळोबाराय त्या काळात आपल्या परंपरेतल्या नाथरायांचं वर्णन करतायत. जगद्गुरु तुकोबारायांची कृतज्ञता व्यक्त करतायत. समाजात दोन वर्ग आहेत, एक कृतघ्न वर्ग आहे आणि एक कृतज्ञ वर्ग आहे. कृतज्ञ वर्ग सातत्यानं विनम्रतेनं आपल्या उपकार केलेल्या व्यक्तीच्या प्रति विनम्र असतो, आणि कृतघ्न वर्ग उपकार करून अपकार्यासारखं वागत असतो. सुधाकर भाऊला विचारा, या केंदळला आम्ही धर्मराज बुवा, सुभाष बुवा 8-8 दिवस थांबत असायचो. रामराव महाराज, पठाडे महाराज सायकलवर आम्ही कीर्तनासाठी आलोत. विठ्ठल विठ्ठल. एक फक्त वाक्य किशोरजी बोलतो, कृपया तुम्ही आणि अन्य गुणवान लोकांनी त्याचा वेगळा अर्थ न लावला तर भला होईल. गुणवान वादक गायकांना सकाळी प्रातस्मरण झाल्यावर उपासना असेल आणि कीर्तनकाराच्या प्रति अंतःकरणात ओलावाण श्रद्धा असेल तर त्या गायक वादकाला कलंक लागत नाही. आणि ज्या गायक वादकाला कीर्तनकाराचा उपहास करावासा वाटतो, हसत खेळत तिर्यक नजरेनं, त्यांना भोग भोगावा लागतो. त्यांना नको तिथे जाण्याची वेळ येते. याकरता क्षम्यताम परमेश्वर, सकाळी किती विद्वान असला तरी उपासना असली पाहिजे. काल मी ऋषिकेश बोडस, काल विठाबाईंच्या नावानं ज्या वाघमारे तईंना काल पुरस्कार मिळाला त्या आणि मी, निशिगंधा वाड, आम्ही सगळे एकत्र होतो. आणि गुरुवर्य उल्हासराव कशाळकर आणि श्री रघुनंदन पणशीकर आम्ही सगळे बरोबर होतो. माझी त्यांच्याशी चर्चा चालली होती. हे जे पुरस्कार मिळतात, ताम्रपट मिळतात, शासन आपल्याला गौरवितं आणि अगदी देशापर्यंत नाव आपलं सगळीकडे जातं. हे नाव आपल्या साधनेनं जात नाही. त्याचं उत्तर आहे गुरूंची कृपा, आईवडिलांचे आशीर्वाद आणि सकाळी देवाची उपासना केली तरच हे नाव वाढतं, अन्यथा वाढत नाही. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या स्नानाच्या नंतर 2 मिनिट का होईना तुमच्या उपास देवतेची उपासना तुमच्याकडनं घडली तरच स्वर तुम्हाला साद देतो, वादकाला समाज दाद देतो. अन्यथा कधी आपल्याला संपावं लागेल याचा अंदाज लागत नाही. मी गुरुवर्य श्री डवरी गुरुजींच्या पासून ते धामणीकरांच्या पर्यंत आणि कोकाटांच्या पासून ते थेट बागडेवांच्या पर्यंत आणि शेजुळकरांच्या पासून घोरपडकर गुरुजींच्या पर्यंत सगळ्या ज्ञात्या विद्वानांना चांगला ओळखणारा प्राणी आहे. सुभाषबुवा देशमुखांचा पखावज एका वेगळ्या ढंगात वाजत असायचा, पण आपल्याच महाराष्ट्रातल्या काही लोकांना ते असेपर्यंत कळले नाहीत. गुरुवर्य वैद्य बाबा कळले नाहीत. आणि जेव्हा कळण्याचा वेळ येतो तेव्हा आपल्याकडनं पाऊल पथ सोडून जर घसरलं तर प्रायः आपल्या जीवनात वेदना निर्माण होतात. संप्रदायात एकाचं दुःख म्हणजे सगळ्यांचं दुःख आहे. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबाई कृपा करो की सगळ्या कलावंताचं, गायक वादकांचं आणि येणाऱ्या काळातल्या तरुण कीर्तनकारांचं आणि तरुणींचं जीवन आचारवान असू दे ही माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. आम्ही प्रसिद्ध झालो नाही, होणार नाही, आवश्यकता नाही आहे त्या गोष्टीत आम्ही बेटर, खूप आनंदी, सुखी आहोत. आय एम व्हेरी हॅपी. आम्ही खूप आनंदी आहोत. आम्ही कधी प्रसिद्धीच्या झोतात उन्मादक झालो नाहीत, तर द्रव्यासाठी कधी कोणाला द्रव्य माघारी फेकलं नाही. नाही पटलं तर त्या परिसरात पुन्हा गेलो नाही.
पण आम्ही आमच्या वाणीनं उद्घोषणा कधी केलीच नाही. आमची जी वाणी समाजाच्या अंतःकरणाला ठसावते आणि परतत्व स्पर्श करते, त्याचं एकच कारण आहे, आचार प्रथमो धर्म हा एक आणि आचार प्रभवो धर्म हा दोन. विठ्ठल नवीन गायक, वादक, कीर्तनकार आणि कीर्तनकार मुलींना सदैव मी पाठबळच देत आलो महाराष्ट्रात, सदैव. वाह, क्या बात आहे. तुम्ही मोठे व्हा, दिग्गज व्हा, विद्वान व्हा. सगळ्याच्या बरोबर एकच विनम्रता आहे, उपासना आणि आचार धर्माचं पालन केलं की जीवनात आपल्याकडं बोट करण्याची हिम्मत जगाच्या पाठीवर पुन्हाचीच होत नसती, नवल सोडा देवाची सुद्धा होत नसती. एवढी हिम्मत आपल्या आचरणात आहे. मला एक प्रश्न समोर उद्भवतो. हनुमंत बालवयात द्रोणागिरी पर्वत आणण्यासाठी गेले आणि द्रोणागिरी हातात थरथर कापला किशोरजी. काय लॉजिक आहे, काय अर्थसंगती. द्रोणागिरी थरथर कापला आणि सह्याद्रीच्या पर्वताच्या रांगेत नाशिक, कळवण, बेज, अंतापूर या प्रभागात द्रोणागिरी पर्वताचे 7 तुकडे हनुमंतरायांच्या हातातनं खाली पडले आणि त्या पडलेल्या तुकड्यानं पर्वतावरती सप्तशृंगाचा आकार धारण केल्यामुळं गडाचं नामकरण झालं सप्तशृंगगड. सप्तशृंगगड. माझा मुद्दा एकच आहे की पर्वताचे तुकडे हे हनुमंतरायांच्या हातात का झाले. त्याचं उत्तर आहे, नैष्टिक ब्रह्मचर्य आणि आचारवान जीवन जगलं की वैष्णवा पुढे पर्वतासारखी ताकद सुद्धा फिकी पडते, हा त्याचा अर्थ आहे. आता श्लोक ऐका. खरा ब्रह्मचारी मनाते विचारी, म्हणून तया भेटला रावणारी, दया सागरू भक्तीने गौरवीला, नमस्कार माझा तया मारुतीला. आपल्या संप्रदायाच्या मंडपासमोर हा ध्वज उभा केलाय. वारकरी परंपरेची जुनी प्रथा आहे, पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. आणि तिथे एक अग्निज्वाला म्हणजे कुंड प्रज्वलित असावं लागतं, असे 2 प्रकरण आहेत. मुळात हे गंगागिरी महाराजांचं स्थान जुना आखाड्याशी संन्यासाच्या धर्मात कनेक्ट असल्यामुळं त्यांना धुनी प्रकरण आहे 1, मढी प्रकरण आहे 2, गोत्र प्रकरण 3 आणि दशनाम जोगपट 4 आणि ध्वज. आणि त्या ध्वजावर एक भगवा फडकतो आहे आणि त्या ध्वजावरती चिन्ह आहे, ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी. माझ्या जीवनात तुम्हा तिन्ही कलावंतांना सांगतो, मला फार काही आलं नाही. जे आलं मोजकं, नेमकं, व्यवस्थित प्रसंगावधान ठेवून मांडणार आलं. विठ्ठल. बंकट स्वामी महाराजांच्या फडासमोर पैठणला षष्टीला माझे कीर्तन असायचे, आजही करतो. नारायणगिरी महाराज वय झालं तू उभा राहायचे, झाडाच्या फांदीला दोर बांधायचे आणि कीर्तन करायचे. तपस्वी वाणी. जसे श्री मारुतराव महाराज दस्तापूरकर, मोतीराम महाराज फळेकर, आपल्या प्रभागात वामनभाऊ महाराज, भगवान बाबा, तद्वत या प्रभागात हे एक परमार्थ दिशा दर्शक नाव आणि त्या परंपरेच्या गादीचा वारसा आदरणीय श्री विद्यमान महंत 1008 भागवत कथा प्रवक्ते रसज्ञ श्री रामगिरी महाराजांच्या मुखातनं इथे चिंतन होत आहे. माझे त्यांचे पर्सनल उत्तम पारमार्थिक प्रेमाचे संबंध आहेत आणि आखाडा परंपरेने ते माझे गुरुबंधू आहेत. मी 2015 पर्यंत आखाड्यात होतो, पण दंडी संन्यास स्वीकारल्यानंतर मंडलेश्वर महंत पदावर नाही. कृपया आजच्याही पत्रिकेत आणि पुढे यूट्यूबच्या माध्यमातून सांगतो, माझं कीर्तन घेतल्यावर पत्रिकेत नाव टाकताना अमृत महाराज जोशी, अमृत बुवा जोशी, अमृतानंद, अमृतदास, महंत मंडलेश्वर, जगद्गुरु या उपाध्या माझ्या पुढं कृपया कोणी लिहू नयेत, ही त्यांना विज्ञापना आहे. यतींना उपाधी नसती. तुकोबरायांचा एक अभंग सगळ्यांच्या पाठात आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार,
काहीच संसार तुम्हालाही काहीच संसार तुम्हाला ऐसे मजा करोडी ठेवा ऐसे मजा करोडी ठेवा समूळ वासना नुरवावी समूळ वासना काय काय लिहिणार. मी हिंदी पंडित आहे, संस्कृतचा शास्त्री आहे, नॅचरोपॅथीतला डॉक्टर मी बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी योगा सायन्स कंप्लीट केल्यामुळे एका प्रकरणातला डॉक्टर आहे, एका विद्यापीठाचा मी वाचस्पती आहे. काय पदव्या लिहायच्यात, पूर्वी नुसता पती होतो. मी म्हणालो ना, ऐकणाऱ्यांची संख्या खूप कमी, मंडप मोठा आहे पण जाणकारांचा प्रचंड अभाव आहे. हल्ली कीर्तनकार खूप आहेत, गर्दी खूप आहे, पण दर्दींचा अभाव आहे. विठ्ठल समूळ वासना नुरवावी. आता मी केवळ दंडी संन्यासी अमृत आश्रम स्वामी आहे, याची या वाहिनीच्या माध्यमातून श्रोत्यांनी कायमस्वरूपी दखल घ्यावी ही विज्ञापना. निळोबाराय शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं वर्णन करतायत. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा विष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर तुमचे नाव घेता हरि भव भय व्यथा वर्णविषय एकनाथ महाराज आणि वर्णन करणारे निळोबाराय. त्या काळात वर्णन करणारे त्या ताकदीचे, ज्याचं वर्णन होतंय तेही त्याच ताकदीचे. रामेश्वर भट्ट तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणणारे रामेश्वर भट्ट सामान्य नाही. पद क्रम जटा घन माला शिखाणी ध्वज वेदातली पद पाडणारे, गाण्यातले नाही. जन्मचे जन्म काही लोकांचं विशारद होतं, खालचा साती वरचा सा दाबून मधला दैवत त्याला सांगता येत नाही, मधला गांधार त्याला लावता येत नाही. माझ्या जीवनात मी अनुभवलेले प्राणी आहेत. त्याला सा लावायचं, मधलं म्हणायचं म म्हण, मग गांधार म्हण. एखाद्याला जमतं ते,
असतीचे महापुरी. एखाद्याला जमतं, सगळ्या गर्दीतल्या लोकांना जमत नाही. श्रोते हो, वर्णन करणारे निळोबाराय. वर्णन ज्यांचं चाललंय ते एकनाथ महाराज. भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. भानु उकारांत शब्द. हा भानु म्हणजे सूर्य, भानु म्हणजे भास्कर, भानु म्हणजे दिवाकर, भानु म्हणजे सविता. उकारांत शब्द आहे. गाताना दोन प्रकरण आहेत. अभंगाच्या चरणाला आकार आहे, उकार आहे, मकार आहे का इकार आहे, हे अलंकार लोकांना कळावं लागतं. हे नाही कळलं तर अलंकार कामाचा नाही, त्यांनी काढून ठेवा. म्हणजे गळ्यातला काढून ठेवा असं नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी री आलं त्याला इकार लावला पाहिजे. ए जर गायक मला आपण म्हणायचं काय तयारी महाराज तुमची. तुम्हाला भारताचा गाणरत्न पुरस्कार द्यायला पाहिजे. पण काय करायचं, कळणारे थोडे, न कळणाऱ्यांचीच गर्दी खूप वाढली आहे परमार्थात आणि राजकारणात. विठ्ठल सामान्य नाही. ज्यांच्या घरी ब्रह्मांडाचा नायक 36 वर्ष कष्ट करतो. एक आर्य आहे, फार गोड आहे आणि सुंदर आहे. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे करीतो. स्वकरे चंदन घासी कावडीने पाणी ज्या घरी भरितो. सगळ्यांच्या पाठात आहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी कावडीने पाणी जाती चक्रपाणी अनन्य भक्ती भावे त्यांचे पाप अनन्य भक्ती भावे हाला निरावंदित्यांचे पाय वाळू स्वामी जगद्गुरु तुकोबारायांच्या पटशिष्य परंपरेतल्या निळोबारायाची भूमिका आहे. आता जगद्गुरु तुकोबारायांची नाथरायांच्या बद्दल काय भूमिका आहे, तुकोबारायांची भूमिका काय. ज्यांना जगद्गुरु म्हणावं त्या तुकोबारायांची नाथांच्या प्रति भूमिका अशी आहे. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा सेवट. तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. नाथरायांच्या प्रति भावना आहे तुकोबारायांची. जगद्गुरु तुकोबारायानं भांडारा डोंगरावरती जवळजवळ 108 नाथ भागवताचे पारायण केल्याचे पुरावे सकरुणी उरगावकरांनी, मामासाहेबांनी, दिवडीकरांनी, शिरवळकरांनी, प्रल गावड्यांनी, प्रण जोशीनं, विये कुलकर्णीनं, पांगारकरानं आणि शंकरराव चतुरकरानं पुराव्यानिशी मांडून ठेवलेले आहेत. आणि डॉक्टर विद्यावाचस्पती आपल्या संप्रदायातले पहिले डॉक्टरेट मनमाडकर महाराजांनी, दादा महाराजांनी. ही अभ्यास स्टडी करणारी मंडळी होती. आता गर्दी चिकार झाली. विठ्ठल 108 श्रीमद भागवताच्या एकादश स्कंद टीकेचे पारायण भांडारा डोंगरावर जगद्गुरु तुकोबाराय करतायत. ते तुकोबाराय नाथरायांना म्हणतायत, नाथा तुम्हाला शरण यावं, अभिवादन करावं एवढा ज्यांचा अधिकार. किंवा नेवाशाजवळ गोपाळपूर नावाचं गाव आहे आणि तिथे अनंत गोपाळ नाथ होऊन गेले. त्यांना न कळणारे दास असं लिहितात. त्यांची समाधी सातारा जिल्ह्यातल्या त्रिपुटीला आहे, पण त्यांचा जन्म या नगर जिल्ह्यातला आहे. नगर जिल्ह्यात काय नाही, सबलतपूर काय नाही. इथे गुरु दैत्य शुक्राचार्यांची समाधी इथेच. म्हणजे नगर जिल्ह्यात दैत्यांचे सुद्धा गुरु आहेत.
माणसांचे गुरु यात नवल, जे आसुरी वागणारे, देव न मानणारे, राम न मागणारे, कृष्णाच्या विरोधात असलेले भजन न आवडणारे, त्यांचे गुरु सुद्धा शुक्राचार्य इथंच, कोकमठाण इथंच. रामदास महाराजांचं समाधीस्थान कोकमठाणला इथेच. ऐकताय ना सगळ्या गोष्टी. उपासनी महाराज साकोरीला इथेच, सती गोदावरी माता इथेच, साईनाथांचं येणं तपस्थली द्वारकामाई इथेच, दासगणू दादांच्या कीर्तनाचा आरंभ ब्रिटिशांच्या काळात या शिर्डी तीर्थक्षेत्रात, नानावली इथेच, माळसापती इथेच, गंगागिरी महाराज इथेच, देवगडचे प्रासादिक संत किसनगरी बाबा याच नगर जिल्ह्यामध्ये, 1400 वर्ष जगलेला नारायणडोहाच्या कुलकर्ण्यांच्या कुळात जन्माला आलेला चांगदेव नगर जिल्ह्यातलाच, नगर जिल्ह्यातलाच. पुण्यतांबा नावाचं तीर्थक्षेत्र, चांगदेवांचं समाधीस्थान नगर जिल्ह्यातलंच. एक छोटी यादी तुमच्या समोर मी पेश करतोय. धौम्य ऋषींच्या पादुका, पाथर्डी तालुका, जिल्हा नगर, खरवंडीला, खरं म्हणजे गाढव, वंडी म्हणजे वाळवंट, असं पवित्र तीर्थक्षेत्र. रामचंद्राच्या पदस्पर्शाच्या पाऊलखुला या नगर प्रभागाला लागलेल्या आहेत. खूप कमी सांगितलं. भगवंतानं मोहिनी अवतार धारण केला, ते मोहिनी राजाचं मंदिर महालय तीर्थक्षेत्रात श्रीनिवासाला, प्रवरेसारखी पुण्यसलीला नदी आणि गंगेचं येणं हा संगम सुद्धा प्रवरेला, या सगळ्या नद्यांचा एक गुप्त स्वरूपात आहे. सुंदर देवालय तिथे आहेत सिद्धेश्वराचे. आजही ते यादव काळातली मंदिरं पाहिली तर सिव्हिल इंजिनियर डोक्याला माथाला हात लावून पाहत बसतो, काय रेखीव चुकीव पण या मंदिराचं आहे ते. हे सगळे प्रभाग याच पवित्र मातीत आहेत. एवढंच नाही, राहू नावाच्या एका ग्रहाचा शिरच्छेद जयंतानं केला, ते पडलं म्हणून त्याचं नाव झालं राहुरी. तो याच प्रभागातला तालुका आहे. महालय तीर्थक्षेत्र श्री मल्हारी मार्तंड खंडोबा यांची सासरवाडी सुद्धा नगर जिल्ह्याचा आहे. माझी त्या काळात झाली असती तर बरं झालं असतं. निदान सासूरवाडी नाही, निदान मिनिमम मेहुणी तरी हवी होते. परंतु देवानं मला चांगले नातलग दिले, यापेक्षा अजून काय असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. जवळ शिरे गाव आहे, प्रज्ञाचक्षु गोविंद बाबांचं जन्मस्थान. योगीराज तुकाराम बाबा खेडलेकरांचे पदस्पर्श तिथं लागलेले. कितीतरी यादीची यादी मला तुमच्या समोर सुपूर्त करता येईल. महिपती महाराज ताहराबाद तीर्थक्षेत्र, भक्ती विजयाचे निर्माते करते. परप्रांतातल्या आस्था संस्कार चॅनलच्या कथा महाराष्ट्रातल्या लोकांना आवडतात आणि आवडीनं त्या संताला इथे आणल्या जातं, त्यांचे सत्कार केल्या जातात. उत्तम संस्कृती आहे. पुढचं वाक्य ऐका. भक्त मालाच्या कथा भारतवर्षात होतात, तशाच मराठीतल्या महिपतींच्या भक्ती विजयाच्या कथा भारतवर्षात व्हायला पाहिजे. कांबळ्यांच्या कुळात त्यांचा जन्म झाला. असे अनेक संत रत्न या पवित्र मातीत उदयाला आले. अशा संतांची भेट कधी होईल असं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना नाथांच्या ध्रुवचातक मंडळातल्या सदस्यांनी विचारलं. फॉर एक्झाम्पल कोणी विचारलं तर नगर जिल्ह्यात चास नावाचं गाव आहे, तिथं नरहरी महाराजांचं स्थान आहे आणि लक्ष्मण नरसिंह देवता तिथे आहे. नरहरींनी विचारलं. विरक्त माधव तथा दंडवत स्वामींना विचारलं. गावा महाराज कावसानकरांनी विचारलं. जगद्गुरु तुकोबारायांचे नाथरायांचे चिरंजीव हरिपंडितांनी विचारलं. श्रीधर स्वामींनी विचारलं की ज्यांची परंपरा अमृतनाथ मठाला आळंदी तीर्थक्षेत्रात इंद्राणीच्या तटावरती पोहोचलेली आहे. या सगळ्यांनी विचारलं, नाथराया संतांची भेट केव्हा होती? या प्रश्नाचं उत्तर देताना निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणाले, पूर्व पुण्य असता गाठी, पूर्व पुण्य असता गाठी, पूर्व पुण्य असता गाठी, पूर्व पुण्य असता गाठी,
रसिका तुझ्याच साठी हे वाक्य खर्च करत असताना त्याने ज्या तालात गायलं तो ताल तुम्हाला कळला असेल तर मी तुम्हाला खूप धन्यवाद देतो. ठीक आहे, तालात तुमच्या माना हल्ल्या तरी मला आनंद वाटेल. या तालात गाणं अवघड आहे, झपतालात गाणं अवघड आहे, त्याच्यानंतर पुन्हा दीपचंदित गाणं अवघड आहे, खेमटा गाणं अवघड आहे, पंजाबी टप्पा गाणं अवघड आहे, तिलवडा गाणं अवघड आहे. यांनी हे प्रमाण म्हणले तर 200 टाळकऱ्यापैकी 2-3 जणालाच टाळ वाजवता येऊ शकतात. गळ्यात घेणं भाव वेगळा. विठ्ठल अप्रतिम. आणि त्याला साजेसा ताल पखावज वाद्यावर वाजवण्यासाठी भरतजींच्यासाठी टाळ्या सगळेजण वाजवतात.
जरा हे श्रोते स्माईल करताना तुमच्या कॅमेऱ्यात यांना रेखाटा, म्हणजे सिले गावात हे कीर्तनात बिचारी प्रसन्न होते असं दाखवता येईल तुम्हा सगळ्यांना. होते कळणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं स्माईल तात्काळ कळत असतं. म्हणून मी म्हणालो गर्दी खूप वाढली सगळीकडे, पण बरं आहे, ठीक आहे. पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी तरी होय तै होय. पूर्व पुण्याचा उदय असेल तरच यथार्थ संतांची भेट होती, अन्यथा नाही. आता याला पुन्हा एक ओवी प्रमाण आहे, आणि ती ओवी अशी आहे: निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या लाभा पाठोपाठी तै होय भेटी हरिप्रियांची. एक हिंदी भजन आहे, मला येणार नाही, तुम्ही दोघं गाण्यातले मोठे जाणकार आहेत. तात मिले सुनी भ्रात मिले राज मिले गजी बाज मिले सुंदर और मिले सब कुछ लेकिन संत समागम दुर्लभ भाई. एक भजनाची ओळ तुमच्या कानावर आणून ठेवतो, तुम्ही गाल ते. संगत संतन की करनी संगत संतन की करनी संगत संतन की करनी संगत संतन की करनी. वाह. संगत संतन की करनी संगत संतन की करनी संगत संतन की करनी संगत संतन की करनी. जन्म का सार्थक कछु करने जन्म का जन्म का सार्थक कछु सार्थक कछु करने जन्म का क्या बड़ा एकदम सुंदर. वाह किशोर वाह. कछु करने जन्म
मग सानी भगवान की जय. जीवनात देव मिळाला नाही तरी चालेल, पण देव कळण्यासाठी संत मिळायला पाहिजे. लक्षात घाला तुम्ही. पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी तरी होय. तिळ तिळ पुण्य साचा पडे सगळ्यांच्या पाठातली प्रमाण आहे. पुण्याचा उदय असला तर आणि तरच साधन चतुष्टय संपन्न श्रीमंतीनं उदात्त असलेल्या अधिकारी संतांची भेट होती. अन्यथा तसा संत न भेटला तरी चालेल. संतांना काय कमी आहे का? पुष्कळ आहेत. एक प्रमाण असे आणि उडतं प्रमाण आहे. मस्त टाळकऱ्यांना पोरांना नाचता येईल. छान प्रमाण. ऐसे संत, बापरे, माझ्या जीवनात पहिल्यांदा स्वर फेकलाय. ऐसे संत झाले कली तोंडी तंबाखूची तोंडी तंबाखूची तोंडी तंबाखूची. दरवर्षी होणाऱ्या 12 वर्षाच्या कुंभमेळ्यात हरिद्वारला, प्रयागराजला, क्षिप्रेच्या तीरावर उज्जैनला आणि नाशिक त्रिंबकला आम्ही साधू पाहतोस की. अलग खोल दे पलक दुनिया की झलक तुम दम लगाने आजा टेकडी वाले बाजा.
तुकोबाराने त्या काळावरच याच्यावरती ताशेरे ओढले. ते म्हणाले, नाथ संप्रदायात वारकरी परंपरेत पंचमकाराचा त्याग आहे. क्षमा मागतो. मदिरा, मालिनी आणि नशा यातले 2 प्रकरण राहिलेत. याची माणसाला सवय नसावी. विद्या व्यसनम अथवा हरिपाद व्यसनम, भगवत चिंतनाचं व्यसन असावं, संतांच्या संगतीचं व्यसन असावं, अन्य व्यसन नसावेत. गाथा पाठे पण उठल्या उठल्या तंबाखू चोळीत असेल तर काय करायचं? चाल म्हणता म्हणताच मागे पिचकारी मारत असेल तर काय करायचं? मी एके ठिकाणी टाळकऱ्यांच्या बाजूला माझ्या पायातल्या खडावा सोडल्या आणि जाताना मला कळलं चिकट कशाने झाला. मी चोपदारांना विचारलं, हा काय प्रकार? ते म्हणजे टाळकऱ्यांची कृपा आहे. म्हणलं ओल्या कशा झाल्या? ते म्हणजे क्षेत्र त्यांनी केलेलं आहे तयार. ही अशी स्थिती आहे. माझ्यासारख्या डझनभर गळ्यात माळा, पंढरीच्या वारीत चलतो, पण गावी आल्या आल्या बांध टोकरण्यावरून भावाच्या डोक्यात जर तो कुऱ्हाड घालत असेल तर त्याच्या वारीला काय अर्थ आहे मला सांगा. अगदी मोठं गंध लावलं माझ्यासारखं. कबीरजींनी याच्यावर ताशेरे ओढले. कबीरजी म्हणाले, लंबा तिलक मधुर बाणी ये तो बदमाशों की निशानी. इससे क्या मतलब आहे? माझ्यासारखे कपडे घातले भगवे म्हणजे काय झालं? वरी भगवा झाल्या नामे अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. एक संप्रदायाचा प्रोटोकॉल असतो. त्यामुळे मी या वस्त्रात आहे, लक्षात धरा. संतत्व त्याच्या आडनावावर, त्याच्या उपाधीवर, त्याच्या लिखाणावर, त्याच्या कवित्वावर अजिबात अवलंबून नाही. एक वाक्य बोलतो, तुम्ही टाळ्या द्याल. जीवनात जे संत आहेत ते संत आहेत. शांता महांतो निवसंती संतो वसंत वल्लोक हितंचरंतः नान्यान्न पितारयंता न महंतः इति संतः. वसंत ऋतूचं आगमन झाल्यावर फळांना जसा बहार येतो ना, फुलांना, तसा अधिकारी संत आपल्या जीवनात आला की साधकाच्या जीवनाला वैराग्य विवेकाचे फळ लागले पाहिजे. तर त्या संत परंपरेचा अर्थही नाही, तर काही अर्थ तसा शिल्लक राहिलेला नाहीये. म्हणून पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी तरी हो, आणि कदाचित भेट झाली तर धन्य धन्य. चंद्रामृत सुखे सेववील, चंद्रामृत सुखे सेववील. चंद्राचं अमृत सुखानं सेवन करता येईल, अमृतही मिळेल.
चंद्रामृत सुखे सेवविल, असता जाता रविधर वेल. असता जाता म्हणजे सूर्य उदय आणि अस्तमान म्हणजे सूर्य मुक्कामाच्या ठिकाणी जाण्याचं स्थळ. असता जाता रविधर वेल, रवी म्हणजे सूर्य. बाह्या हेळा सागर तरवेल. सावरकरांनी हा प्रयत्न अंदमान निकोबार बेटाच्या वरती केला होता. ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळ. अशा स्वातंत्र्यवीरांना भारतातले बरेच रत्न विसरलेले आहेत. विठाला विठाला. आता लाल बाल पाल मदला धिंगरा बाबू गिणो यांची नावच दिसायला तयार नाहीत. हे फासावर गेले, हौतात्म्य पत्करलं, स्वातंत्र्यासाठी गेले, माती कपाळाला अभिवादन केली, तिरंग्याला अभिवादन करत सुखानं प्राण त्यागला, घाण्याला बांधलं, आसुडाचे सपके सहन केले. ब्रिटिशांनी रक्त बाहेर पडेपर्यंत त्वचा फाडली, बुबळ बाहेर काढले, सुळावर चढवलं. अशांची नावं आपण विसरत आहोत. ही भारतभू अत्यंत प्रसिद्ध वसुंधरा आहे. ही बहुरूपी वसुंधरा आहे. यात अनेक विदरत्न उदयाला आलेत. बलसागर भारत हो, असं उत्तम आहे. तुकडोजी महाराजांचं एक भजन सगळ्यांच्या पाठातलंय, सगळ्यांच्या पाठातलंय. कधी येशील मनमोहना पहाया भारत आपुला, पहाया भारत आपुला, पहाया भारत आपुला. ती प्रार्थना करतात मनमोहन म्हणजे कृष्ण परमात्म्याला. अरे तुझी सत्ता अर्जुनाला प्राप्त करून दिली, धर्म पथावर पाऊल टाकलं. मनमोहना तो काळ कधी येईन. मनमोहन नाही हे ज्यांना कळलं नाही ते पंक्तीला येत चला. काल आपण पाहिलं इस्लामिक राज्यात मंदिराच्या उद्घाटन प्रसंगाला इस्लामी राज्यसत्तेतले लोक भारताच्या रणवीराला पाहून उभे राहतात. ही भारताची शान आहे, लक्षात. गप्पा इथं मारणं वेगळे, पण जोवरी तोवरी जम्मुक करी गर्जना. वाघांच्या टोळीत सोडल्यानंतर काळविटांचं काय होईल? सज्जन हो, आपला एक नररत्न परराष्ट्रात जाऊन तिथल्यांनी सगळ्यांनी उभा राहावं एवढं ऐश्वर्य आपल्याला कधी प्राप्त झालं होतं? 70 वर्ष आपण पाहिलंय. असं बोललं की काहींना वाटतं एका विशिष्ट पक्षाचे प्रचार आहेत का? अजिबात नाही. सत्यम वद, जे ज्याचं काम उत्तम आहे त्याला अभिवादन केलंच पाहिजे. यशवंतराव चव्हाण आय काँग्रेसचे होते, पण लिखाण, साहित्य, प्रतिपादन, राजकारण देखणं होतं. बाळासाहेब भारदे काँग्रेसचे होते, पण ज्ञानेश्वरीचे प्रकांड विद्वान होते. जे चांगले ते चांगले. सहकार क्षेत्रात वसंतदादांचं नाव अजूनही रेखीव आहे. शंकरराव चव्हाणांच्या सारखा प्रशासक उत्तमच, अटलजींच्या सारखा ज्ञाता, ज्वलंत हिंदूवादी आणि रामजन्मभूमीचा उत्तम काळ आणणारी अडवाणी, सुषमा स्वराज आणि ऋतुंभरा देवींना विसरून चालणार नाही. लक्षात धरा श्रोते हो. कीर्तन माझं संपलंय. तुम्ही वाढवा म्हणलं तरी मी वाढवणार नाही. माझा काळ संपलेला आहे. ही वसुंधरा संप्राप्य भारते जन्म, भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. आणि यात पुन्हा अधिकारी संत भेटले तर धन्य धन्य संत संग. फिटी पांग जन्माचा, जन्माचा पांग फिटला जातो. या संतांचं वर्णन कोण करतं? बुवानी बुवाचं वर्णन केलं यात नवल नाही. एका महाराजाने दुसऱ्या महाराजाचं वर्णन केलं यात नवल नाही. कोण करतंय? 4-6 वंदिती पाय, 4-6 वंदिती पाय, 4-6 वंदिती पाय, 4-6 वंदिती पाय. पण ठाव कोठे नाही, इतरा ठाव कोठे नाही. इतरा ठाव कोठे नाही.
कोठे नाही तरा ठाव कोठे चार सहा वंदिती पाय आणि काठाव कोठे नाही. रघुवेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद ज्या संतांच्या पायाची नित्यपूजा करतात आणि आस्तिक मतवादी 6 शास्त्र ज्या संतांना अभिवादन करतात, इतरांनी नाव संतांचं घेतलं काय आणि न घेतलं काय काही आवश्यकता नाही. एका जनार्दनी संत कृपावंत सुख सिंधू विठोबा रखुमाई सगळे मंडपातले जय करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देवताने तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. हे कीर्तन या धर्मध्वजाच्या आणि या पवित्र प्रांगणाच्या चरणी समर्पित करून आजच्या माझ्या या कीर्तन मंडपातील सत्राला विराम देतो आणि थांबतो. आजच्या कीर्तनात श्री भरतजींनी मला इथे निमंत्रण दिल्यामुळं या शिलेगावात येण्याचा योग मला आला. आता आज थोडं उलट आहे मला. आज महासांगवीला राधाताईंच्याकडे कीर्तन आहे रात्री आणि उद्या पुन्हा आरडगावला इकडे यायचं आहे. असं जाणं येणं क्रॉस होतं, जशी फोनची लाईन कधी क्रॉस होती तशी. मग तो ठेवावा लागतो आणि पुन्हा जोडावा लागतो, असा हा प्रकार आहे. आल्या आल्या मला खूप विजयजी आणि राजूजींनी प्रेम दिलं, त्यांच्या कुटुंबियांना मी खूप धन्यवाद देतो.
या गावातील सगळ्या सज्जनांचा मला परिचय नाही, तुम्ही माझे, मी तुमचा. या सदराखाली या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि अधिक न शब्द विस्तारित करता विराम देतो. किशोरजी आणि रामानंदजींच्या स्वरानं एक वेगळ्या तालात आज कीर्तनात आपल्याला आनंद घेता आला आणि देता आला आणि इक्वलेंट तत्समान तुमचं दोघांचं वादन आणि म्हणणं असल्यामुळं जमलं. नाही तर एखाद्या तालात आपण म्हणावं त्यांनी धागिनाता वाजवावा, केवढं संकट असतं कल्पना करा. तर मजा आली. प्रांगण जितकं भरलंय तेवढं या श्रोत्यांना मी धन्यवाद देतो. एकदा रेकॉर्डिंग करतायत म्हणून सगळेजण हात वर करा. सगळेजण निवृत्ती ज्ञानदेव एक साथ निवृत्ती ज्ञानदेव भजन करा, भजन करा, हात वर करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नाथ नामदेव तुकाराम. सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. पुन्हा एकदा तुमच्या जीवनात आरोग्य, ऐश्वर्य, सुख, शांती, समाधान, संत वाङ्मयाचा अर्थ, संतांच्या प्रति सदिच्छा, आई वडिलांचं प्रेम, गायींच्या बद्दल आकर्षण, संस्कृतीबद्दल प्रेम निर्माण होऊ द्या अशी भावना व्यक्त करत मी या ठिकाणी थांबतो आहे. जय जय विठ्ठल, जय. सुनील भाऊ बडगे गुरुजी पल्लीकडून या तुम्ही. सुनील भाऊ आले. एक मिनिट बाबा. अतिशय आनंदाची बातमी आहे. बाबांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे. त्याचप्रमाणे उद्या आपला कार्यक्रमाचा काल्याच्या आदल्या दिवसाचा दिवस आहे म्हणायचं, शेवटचा उपांत्य दिवस आहे. उद्या पण खूप भाग्याची गोष्ट आहे. पत्रिका कुठे? उद्या या ठिकाणी